तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता टी-ई-टी भरतीसाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे पहा. अतिशय चांगली संधी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. पेपर पुढे गेले म्हणून आपण अभ्यास सोडायचा का नाही, तर आपण अजूक कसून अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो. हा जो काही वेळ आपल्याला मिळालेला आहे, याचं संधीचं सोनं करायचं आहे पहा. आपण या व्हिडिओमध्ये जे काही आय-एम-पी प्रश्न असतील, ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल टी-ई-टी भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तो ग्रुप जॉइन करून घ्या. जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे 9325230840 याला मला एस-एम-एस करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये त्या ग्रुपला जॉइन करून घेईल. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला, द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे. तर लक्षात ठेवा महादेव गोविंद रानडे. बघा दादाभाई नौरोजी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा दादाभाई नौरोजी यांचा ग्रंथ आहे पहा. बंकिमचंद्र चटर्जी यांनी कोणता लिहिलेला आहे? तर लक्षात ठेवा आनंदमठ. समजलं? आनंदमठ या कादंबरीचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी आहेत. रानडे यांचे पुस्तकं पहा एसेज ऑफ इंडियन इकॉनॉमी गोपाळ गणेशकर आगरकर यांनी कोणतं लिहिलंय? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे यांचं पुस्तक आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की गीता रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो ग. दी. माडगुळकर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 ग. दी. माडगुळकर. मित्रांनो ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीता रामायण हे मराठी सुश्राव्य भागवती काव्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. मित्रांनो चुकीची जोडी कोणती आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी सुधारक हे चुकीचं आहे पहा. तर लोकमान्य टिळक यांची पुस्तके कोणकोणती आहेत? लक्षात ठेवा. ओरियन आर्किटेक्ट होम, त्याच्यानंतर गीता रहस्य हे कोणाचे आहेत? लोकमान्य टिळक हे. त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो ज्योतिबा फुले यांची पुस्तकं कोणते आहेत? शेतकऱ्यांचा आसूड, त्यानंतर लक्षात ठेवा ब्राह्मणाचं कसब, गुलामगिरी, सत्सार, इशारा, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म हे कोणाचे आहेत मित्रांनो? महात्मा फुले यांचे पुस्तक आहेत. त्याचप्रकारे जर पाहिलं मित्रांनो तर लोकमान्य टिळकचे पाहिले, महात्मा फुलेचे पाहिले आणि या ठिकाणी मित्रांनो ही चुकीची जोडी पहा. लक्षात द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकं जर पाहिले तर शूद्र कोण होते? बुद्ध आणि त्यांचा धम्म. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक आहेत पहा. पंडित नेहरूंनी कोणता लिहिलेला आहे? तर लक्षात ठेवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया. महात्मा गांधीचं कोणतं आहे? तर माझे सत्तेचे प्रयोग. हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणी सुधारक नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं? तर सुधारक नावाचं वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र काढलं होतं. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धी प्रामाण्य या 2 गोष्टीवर भर दिला. मित्रांनो भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक चालू केलं होतं पहा. समजलं? लोकमान्य टिळक आत्ताच पाहिला आपण केसरी आणि मराठा. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय केलं होतं? निबंधमाला हे एक मासिक काढलं होतं. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांचं हे गुलामगिरी हे पुस्तक आहे पहा. महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा जाती व्यवस्थेला विरोध करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. 1873 साली बघा ही मराठी भाषेमध्ये लिहिलं गेलं होतं. फुले यांनी बघा पुण्यामध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या घरामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा चालू केली होती, ज्याला भिडेवाडा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शूद्र जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पहा. तर बघा महात्मा फुलेचे ग्रंथ सगळे पाठ करून ठेवले पाहिजे. पहिल्या पहा सत्सार, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, इशारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म. विनोबा भावे यांचं कोणतं पुस्तक आहे? लक्षात ठेवा मित्रांनो गीताई. कोणतं आहे मित्रांनो? गीताई हे पुस्तक आहे पहा. र. ध. कर्वे सुद्धा नाव लक्षात ठेवा. संततिनियम र. ध. कर्वे यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर आचार व विचार, आधुनिक कामशास्त्र आणि समाज स्वास्थ्य हे सगळे मित्रांनो कोणाचे आहेत? र. ध. कर्वे यांची पुस्तकं आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? तर पहा मित्रांनो हाय कास्ट वुमन. ऑप्शन क्रमांक 1 हाय कास्ट वुमन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ नाही आहे पहा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही आहे. तर हे कोणाचं आहे? पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे पहा. लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणतं पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही? तर सुधारक. लक्षात ठेवा, सुधारक. महात्मा फुलेंचं आपण बघितलंच. तर हे कोणाचं आहे मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकर यांनी हे सुधाकर चालू केलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की मराठी सत्तेचा उत्कर्ष एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथ संपदा कोणी लिहिली आहे? तर महादेव गोविंद रानडे हे नाव लक्षात ठेवा. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला. ते प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यापैकी होते पहा. त्यांनी बघा पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केली. त्यानंतर मित्रांनो सामाजिक ही एक राजकीय संस्था होती पहा. गोपाळ गणेश आगरकर हे कोण होते? त्यांचे पुस्तकं पहा. फुटकं नशीब, अलंकार मीमांसा, डोंगरीच्या तुरुंगामधले 101 दिवस, लोकमान्य टिळकाचे आपण पाहिले गीता रहस्य, त्याच्यानंतर द आर्टिक होम इन द वेदाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर माहितीच आपल्याला फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, अनहिलेशन ऑफ कास्ट, हे सगळे कोणाचे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली. त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही? तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा, आपल्याला काय करायचं आहे आता, ही जी काही फास्ट रिव्हिजनची PDF आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे MCQ असतील, वन लाईनर असतील, मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो, योग्य ठिकाणी हे पैसे लावा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटला म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही. परीक्षा रद्द झाली म्हणून तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपले पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्कीच होईल. आता जे काय आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो, की आपले PDF नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी PDF वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 PDF असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटलाय वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. की हरिजन हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? तर महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक चालू केलं होतं पहा. आणि हे पण लक्षात ठेवा, हरिजन हे 1933 आणि नवजीवन 1929 हे महात्मा गांधीचे साप्ताहिक होते पहा. समजलं? आणि मित्रांनो पुढचा प्रश्न पहा आता. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणाचा आहे? तर मित्रांनो हा जो काही ग्रंथ आहे हा विनायक दामोदर सावरकर यांचा आहे पहा. समजलं? आणि वासुदेव बळवंत फडकेंचा पण लक्षात ठेवा, दत्त महात्मे हा त्यांचा ग्रंथ आहे पहा. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर महादेव गोविंद रानडे यांनी बघा हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो, रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिक्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं पहा. समजलं? सॉक्रेटिक्स. नेक्स्ट आहे पहा, ग्लिम्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं आहे पहा. ग्लिम्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. समजलं? आणि त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे सुद्धा पुस्तक लिहिलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण हे कोणी सुरू केलं होतं? मराठीतील पहिलं साप्ताहिक दर्पण हे कोणी सुरू केलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो 6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस साजरा केला जातो पहा. आणि 6 जानेवारी 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राला सुरुवात केली होती पहा. 1832 आपलं याचं बरोबर उत्तर होईल. किती? 1832. आणि 1840ला दिग्दर्शक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी दर्पणचा उपयोग सामाजिक सुधारणांसाठी, लोकांना जागृत करण्यासाठी व्यासपीठ म्हणून केला. आणि गोपाळ गणेश आगरकर
यांचं कोणतं होतं? सुधारक हे वृत्तपत्र होतं पहा. आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी मराठा हे वृत्तपत्र चालू केले होते पहा. बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा. सगळं या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. कॉमनवेल या साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? तर कॉमनवेल. पुढचा प्रश्न मित्रांनो की कॉमनवेल या साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? तर कॉमनवेल या साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? तर ॲनी बेझंट हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो हे एक समाजसुधारक, त्याच्यानंतर सॉफिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्य नेत्या होत्या पहा. त्यांनी 1917 मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडसुद्धा झाली होती त्यांची. काँग्रेसच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी नियतकालिका चालू केली होती कॉमनवेल न्यू इंडिया. आणि 1916 मध्ये होम रूल चळवळ त्यांनी चालू केली होती. कधी? 1916 मध्ये होम रूल चळवळ. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की यापैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलं नव्हतं? तर कोणतं नव्हतं चालू केलं मित्रांनो? तर प्रबोधन. ऑप्शन क्रमांक 4 प्रबोधन. तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव काय होतं? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. यांचा जन्म लक्षात ठेवा 14 एप्रिल 1891. 1891ला इंदोरमध्ये महू या ठिकाणी झाला होता पहा, मध्य प्रदेशमध्ये. यांनी मूकनायक, त्याच्यानंतर मूकनायक वृत्तपत्र चालू केलं होतं. बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत हे त्यांचे वृत्तपत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956ला झाला पहा. 6 डिसेंबर 1956. यालाच आपण काय म्हणतो? महापरिनिर्वाण दिवस म्हणतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासमोर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं नाही? तो ऑप्शन क्रमांक 1 गीता रहस्य लिहिलं नाही पहा. काळे पाणी, 6 सोनेरी पाणी आणि जोसेफ मॅझनी हे त्यांनी लिहिलेलं आहे पहा. समजलं? हे पण खूप महत्त्वाचं आहे पहा. आणि 1904 मध्ये त्यांनी काय केलं होतं? अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली होती पहा. अभिनव भारतची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि गीता रहस्य मंडल या ठिकाणी असताना लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता 1915 मध्ये गीता रहस्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की इग्नाइट माइंड्स या पुस्तकाचा लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांचं जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी जन्म तर 15 ऑक्टोबर 1931ला रामेश्वरम मद्रास या ठिकाणी झाला. भारताचे 11वे राष्ट्रपती होते. यांचा कार्यकाळ 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत होता. यांचे पुस्तकं खूप फेमस आहेत. विंग्स ऑफ फायर, त्याच्यानंतर इंडिया 2020, इग्नाइट माइंड्स. यांना पुरस्कार बघा पद्मभूषण हा 1981 मध्ये भेटला होता. पद्मभूषण हे पण लक्षात ठेवा. भारतरत्न भेटला होता 1998ला. भारतरत्न 1998ला मिळाला होता. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार 1997ला भेटला होता पहा. यांचा मृत्यू झाला होता 27 जुलै 2015ला शिलाँग, मेघालय या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की करसनदास मुळजी यांनी खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? तर सत्यप्रकाश हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 सत्यप्रकाश. आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांचा ग्रंथ आहे. आणि सत्यप्रकाश वृत्तपत्र करसनदास मुळशी यांचं आहे पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहा. रास्त गोपतार कोणाचं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी यांचं आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. शेतकऱ्यांचा आसूड हे जो काय ग्रंथ आहे हा कोणाचा आहे? तर शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिराव फुले. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर पहा. यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला कटगुण, सातारा या ठिकाणी झालेला आहे पहा. मित्रांनो यांच्यावर थॉमस पेन, त्याचबरोबर थॉमस पेन यांचा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि लवजी वास्ता साळवे यांचा यांच्यावर प्रभाव होता पहा. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामधून सामाजिक स्थिती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याचं समग्र चित्रण फुले यांनी केलं. ब्राह्मणाचं कसब, गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म. आणि मित्रांनो यांचं एक प्रसिद्ध नाटक आहे पहा तृतीय रत्न. पुढचा प्रश्न मित्रांनो की बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 जेम्स हिक्की. हे आशियातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र होतं. 1780 ते 1782 दरम्यान चाललं होतं पहा. याची स्थापना जेम्स ऑगस्टस हिक्कीने केली होती. ॲनी बेझंटने काय केलं होतं मित्रांनो तर न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालू केलं होतं. दादाभाई नौरोजी यांनी इंडिया रास्त गोरबतार हे यांचे होते पहा. आणि राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी, मिरत उल अखबार आणि त्याच्यानंतर
बंगदूत आणि ब्रह्म मेकॅनिकल मॅगझिन हे यांनी चालू केलं होतं. या ठिकाणी गोंधळायचं नाही मित्रांनो. न्यू इंडिया कोणाचं आहे? ते ॲनी बेझंट. इंडिया कोणाचं आहे? दादाभाई नौरोजी. आणि यंग इंडिया महात्मा गांधी. हे तिन्ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की माझे सत्तेचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तो महात्मा गांधी. मित्रांनो लक्षात ठेवा, महात्मा गांधी याचं बरोबर उत्तर आहे पहा. माझे सत्तेचे प्रयोग हे महात्मा गांधीजींनी आत्मकथा लिहिलेली हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि जगभरामध्ये अनेक भाषांमध्ये याचे सुद्धा अनुवाद झालेले आहेत पहा. या पुस्तकात लहानपणापासून म्हणजे 1921 पर्यंतचे गांधीजीचं आयुष्य रेखाटलेले पहा. सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? द इंडियन स्ट्रगल. यांनी कोणतं लिहिलं? द इंडियन स्ट्रगल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेहरू यांनी 1942 ते 45 मध्ये आता जे का अहिल्यानगर आहे मित्रांनो, या किल्ल्यामध्ये कारावासात असताना हे पुस्तक लिहिलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की केसरी या वृत्तपत्राशी संबंधित कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, केसरी कोणाचा आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी 1881 मध्ये, कधी 1881 साली आगरकर, चिपळूणकर आणि इतरांच्या मदतीने केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची सुरुवात केली. केसरी मित्रांनो मराठी भाषेमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होतं पहा. केसरीचे पहिले संपादक होते आगरकर. लक्षात ठेवा, आगरकर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? तर आगरकर आणि टिळक. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, बॉम्बे क्रॉनिकल हे जे काय वृत्तपत्र आहे हे कोणी चालू केलं होतं? तर फिरोजशाह मेहता. ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. हे इंग्लिश भाषेमधलं वृत्तपत्र होतं, ज्याची स्थापना सर फिरोजशाह मेहता यांनी केली होती पहा. सर फिरोजशाह मेहता एक प्रभावी वकील होते, जे 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1893 मध्ये बॉम्बे विधान परिषदेचे सदस्य बनले पहा. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र चालू केले? तर आताच पाहिलं आपण, केसरी आणि मराठा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हरिजन हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? तर हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे मित्रांनो, हे कोणी चालू केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी. ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्या संबंधित नाही? तर केसरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, केसरी लोकमान्य टिळक हे लक्षात ठेवायचं आपल्याला. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. आणि मित्रांनो हरिजन हे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी चालू केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे पहा, हरिजन हे अस्पृश्याच्या उद्धारासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आत्ताच पाहिला आपण, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला होता? तर अहिल्यानगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिला होता. लोकमान्य टिळकांनी मंडलेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी मंडलेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला होता सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, गीता रहस्य याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? गीता रहस्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिडल्स इन हिंदुइझमचे हे जे काय पुस्तक आहे कोणाचं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे पुस्तक आहे पहा, रिडल्स इन हिंदुइझम. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहा. या ग्रंथाचं प्रकाशन 1946 ला झालं होतं. आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केला आहे. लक्षात ठेवायचे पहा. आणि हा एक शोध ग्रंथ आहे, ज्यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीच्या आणि इतिहासाचे विश्लेषण केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दर्पण 1832 साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं होतं? तर बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी हे चालू केलं होतं पहा. दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी काढला होता. बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधलं जातं. 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शक वृत्तपत्र चालू केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले याचं योग्य उत्तर पहा. यामध्ये महात्मा फुले यांनी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केला आहे. यातून ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजावर टीका केली आहे. भास्करराव जाधव यांनी घरचा कायवारी हे पुस्तक लिहिलेले पहा.
कोणता? घरचा कायवारी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणतं वृत्तपत्र ओळखलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दीनबंधू. 1 जानेवारी 1877 रोजी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी चालू केलं होतं पहा. 1880 पासून लोखंडे यांनी दीनबंधूचे व्यवस्थापन पाहिलं. दीनबंधू हे भारतातील कामगारांसाठी पहिलं वृत्तपत्र होतं पहा. सत्यशोधक समाजाचे कार्य दीनबंधू मधून प्रसिद्ध केले जात असे. आणि मित्रांनो दिनमित्र हे लक्षात ठेवा, गणपतराव पाटील यांनी चालू केलं होतं. मूकनायक हे जे काही पक्षिक हे कोणी सुरू केलं होतं मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं पहा. शाहू महाराजांच्या मदतीने 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं. आंबेडकरांनी पक्षिकाचं संपादक म्हणून सुरुवातीला स्वतःचं नाव न छापता त्यांचे मित्र श्री भटकर यांचं नाव छापलं. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, समता ही वृत्तपत्र त्यांनीच चालू केलेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील टिंबटिंब हे पहिलं वर्तमानपत्र चालू केलं. तो ऑप्शन क्रमांक 2 दर्पण याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 दर्पण याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला. ते पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होतं पहा. ज्ञानोदय मित्रांनो हे काय होतं? ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे वृत्तपत्र अमेरिकन मिशनऱ्यांनी सुरू केलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी चालू केलं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो 9 एप्रिल 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र चालू केलं होतं पहा. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 2 वर्ष चाललं. त्यामध्ये त्याचे 34 अंक निघाले. प्रबुद्ध भारत या नावाने स्वामी विवेकानंद यांना देखील वृत्तपत्र चालू केलं होतं पहा. प्रबुद्ध भारत. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, की ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे? ग्रामगीता तर संत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज याचं बरोबर उत्तर आहे पहा. यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होतं पहा. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाच्या आणि कीर्तनाच्या प्रभावीपणे वापर केला. तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती पहा. खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणाचा आहे? बुद्ध अँड हिज धम्म. तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ बुद्धिझमावर लिहिलेला एक अद्वितीय ग्रंथ आहे पहा. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचा महान इंग्रजी ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धर्म प्रसिद्ध झाला होता. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाला लिहिला आहे? तर लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? तर आपल्याला माहित पाहिजे गुलामगिरी हे महात्मा फुले यांनी लिहिले पहा. ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. या ग्रंथामध्ये 16 प्रकरणे असून शूद्र हे क्षत्रिय होते असा सिद्धांत फुलेंनी मांडला पहा. कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही? तर कोणता लिहिला नाही? तर गुलामगिरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा. गुलामगिरी कोण लिहिलंय? महात्मा फुले यांनी लिहिलंय पहा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लक्षात ठेवा माझे जन्म ठेप, शत्रूच्या शिबिरात, त्याच्यानंतर अथांग 1857, स्वातंत्र्य समर, त्याच्यानंतर जोसेफ मॅगझिनचे चरित्र, हे सगळे कोणाचे आहेत? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाला देशबंधू म्हणून ओळखलं जातं? खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो चित्तरंजन दास याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास. हे मित्रांनो बंगाली वकील आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असं संबोधलं जातं. 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे ते कोण होते? अध्यक्ष होते. आणि चित्तरंजन दास यांनी नारायण नावाचं काय केलं होतं? हे केलं होतं चालू, काय मासिक चालू केलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा नारायण नावाचं मासिक सुरू केलं होतं पहा. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती वन सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला पहा. लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी. हे पारशी विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, कापूस व्यापारी तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतले होते पहा.
त्यांनी लिहिलेला जो काही पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतामधील संपत्तीचा जो काही ओघ आहे हा ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे लक्ष वेधलं. एक इसवी सन 1892 ते 1895 बघा 1895 या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहामध्ये संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिली आशियाई व्यक्ती ठरले होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की इलियड आणि ओडिसी या महाकाव्याची रचना कोणी केली? तर होमर, ऑप्शन क्रमांक 1 होमर यांनी केली पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा संत ज्ञानेश्वरांचा नाहीये? तर भावार्थ रामायण, ऑप्शन क्रमांक 4 भावार्थ रामायण हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथामधून राजनीतीचं वास्तववादी विवेचन केलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मॅकिया व्हॅली याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की महर्षी कर्वे यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा आत्मवृत्त हे नाव आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आत्मवृत्त. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिलला 1858ला मुरुड शेरवली या ठिकाणी झाला होता. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाता, विधवा विवाहाचे पुरस्कर्ता, उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषिकुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ओळखलं जातं पहा. ते भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती सुद्धा होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रामधील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली होती? तर बॉम्बे हेराल्ड, ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे हेराल्ड. संस्थापक कोण होते? मिस्टर मॅकलिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, राष्ट्रगोप्तार हे वर्तमानपत्र कोणाचं होतं? तर राष्ट्रगोप्तार होतं दादाभाई नौरोजी यांचं. दादाभाई नौरोजी यांनी 1851 मध्ये मुंबई या ठिकाणामधून हे वृत्तपत्र सुरू केलं. व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र देखील दादाभाई नौरोजी यांनी चालू केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला पहा. ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 मध्ये हा ग्रंथ लिहिला पहा. विद्यमान शूद्र म्हणजे पूर्वकालीन क्षत्रिय होते. ब्राह्मणांच्या संघर्ष झाल्यामुळे त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले असा निष्कर्ष त्यांनी या ग्रंथामध्ये काढला. हा ग्रंथ आंबेडकरांनी महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्या विषयाची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली पहा. नेक्स्ट मित्रांनो द राईस ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यामधलं आहे? तर आनंदमठ, ऑप्शन क्रमांक 2 आनंदमठ. नेक्स्ट पहा गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर श्रीपाद अमृत डांगे याचं बरोबर उत्तर पहा. अमृत डांगे यांनी 1921 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिलं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत पहा R.C. दत्त. कोण आहेत पहा R.C. दत्त याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर मित्रांनो कोणाचा या ठिकाणी उल्लेख होतो? तर मॅडम भिकाजी कामा याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1904 मध्ये मित्रांनो कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली होती. या झेंड्यामध्ये हिरवा मध्य भागामध्ये पिवळा आणि केसरी रंग होता. हिरव्या रंगावर कमळाची 8 फुले काढली असून खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागामध्ये पिवळ्या रंगावर वंदे मातरम असं लिहिलं होतं. परंतु 1907 मध्ये वंदे मातरम लिहिला हा ध्वज स्टुअर्ट गार्ड या ठिकाणी फडकावला होता पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की कृष्णकाठ हे जे काय आत्मचरित्र आहे हे कोणी लिहिलं? तर यशवंतराव चव्हाण, ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके कोणते आहेत? आपले नवे मुंबई राज्य, ऋणानुबंध, कृष्णकाठ, भूमिका, महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर ही मित्रांनो यांची पुस्तकं आहेत पहा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कुणी चालू केलं? तर पहा मित्रांनो जेम्स ऑगस्टन हिक्की, ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. यांनी 29 जानेवारी
1780 रोजी मित्रांनो बेंगाल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ॲडव्हायझर या नावाने पहिलं वर्तमानपत्र चालू केलं होतं. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित आहेत? तर राष्ट्रवाद. ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रवाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. जोसेफ मॅगझिनचे चरित्र कोणी लिहिलं? तर विदा सावरकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.